नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज आपण भारताचे संविधान हे समजून घेणार आहोत. मित्रांनो, याआधी आपण इयत्ता 6वी या वर्गाचे मुखपृष्ठ म्हणजे काय आणि मलपृष्ठ म्हणजे काय, त्याचबरोबर पाठ्यपुस्तकाचा परिचय करून घेतलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तो मागील व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो व्हिडिओ आधी पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला मुखपृष्ठ म्हणजे काय आणि मलपृष्ठ म्हणजे काय हे समजणार आहे. आणि आता आपण या वर्षी इयत्ता 6वी या वर्गाचा अभ्यास करणार आहोत. तर ह्या पाठ्यपुस्तकामध्ये भारताचे संविधान सांगितलेले आहेत, दिलेलं आहे. आणि ह्या भारताच्या संविधानामध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत आणि त्या कर्तव्यांचं पालन आपल्याला करायचं आहे. आणि ते कर्तव्य आपण एक एक करून समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर बघा मित्रांनो, भारताचे संविधान भाग क्रमांक 4 क, नागरिकांची मूलभूत कर्तव्य. नागरिक म्हणजे कोण? तुम्ही आम्ही लोक. त्यामध्ये अनुच्छेद 51 क दिलेला आहे, मूलभूत कर्तव्य म्हणजे आपले बेसिक काम काय आहे ते दिलेलं आहे. आता इथे प्रत्येक भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य असेल की त्यामध्ये पहिलं कर्तव्य, प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शांचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. हे कर्तव्य आपल्याला पहिलं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचं, स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करावे. पुढचं कर्तव्य, देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. पुढचं, आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी. जसं पोलीस आणि सैनिक सोल्जर लोक करतात तसं आपल्याला देखील आपल्या देशाचे रक्षण करायचं आहे आणि देशाची सेवा देखील करायची आहे. पुढे, सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. म्हणजे पूर्वी ज्या जुन्या रूढी प्रथा परंपरा होत्या त्या आता काय करायच्या आहे, आपल्याला कमी करायचं आहे आणि त्यांचा त्याग करायचा आहे. नेक्स्ट, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसाचे जतन करावे. म्हणजे ज्या आपल्या कल्चर आहेत, संस्कृती आहेत, त्यांचं आपल्याला काय करायचं आहे, जतन जोपासना करायची आहे. नेक्स्ट, नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी. म्हणजेच प्राण्यांना कुठल्याही प्रकारची इजा करायची नाही. नेक्स्ट, वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी. नेक्स्ट, सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे, हिंसेचा त्याग करावा. म्हणजेच भांडण किंवा आक्रमक होऊन कुठलीही गोष्ट करायची नाहीये. म्हणजे भांडण तंटा, जाळपोळ यांचा त्याग करायचा आहे. देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्च तत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. नेक्स्ट, 6 ते 14 वयोगटातील आपल्या पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. कारण हे वय थोडं आक्रमक असतं, म्हणजे नवीन गोष्टी शिकण्यासाठी हे विद्यार्थी उत्सुक असतात. म्हणून त्यासाठी पालकांनी काय करायचे आहे, विद्यार्थ्यांना नवीन नवीन संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. आता हे आपण भारताचे संविधान म्हणजेच नागरिकांची मूलभूत कर्तव्य इथे पाहिलेली आहे आणि त्याचे आपण काटेकोर पालन नक्कीच करणार आहोत आणि बाकीच्यांनी देखील करायचं आहे. हे आजच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि आता पुढील व्हिडिओमध्ये आपण कोडे हा घटक बघणार आहोत. आणि आजचा घटक म्हणजेच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून कळवायचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या द्वारे मला कळवा. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.